नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी मध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत आज आपण पाहणार आहोत मौर्य काळानंतरची साम्राज्य. कारण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मौर्यकालीन राज्ये आणि मौर्यकालीन राजे यांचं आपण थोडीशी माहिती घेतली होती. आज आपण मौर्य काळानंतरची जी काही साम्राज्य उदयास आली त्या साम्राज्याची आपण माहिती घेत आहोत. मौर्य काळानंतर छोटी छोटी साम्राज्ये उदयास आली. यामध्ये अर्जुनयान, मालवा, औदुंबरा, कुनिलदास आणि युधेयास नावाची छोटी छोटी जी राज्य होती ती उदयास आली. दक्षिणेमधील जे राजे होते त्यांना सातवाहन राजे असं संबोधलं जात होतं. आता दक्षिणमधील जे सातवाहन राजे होते त्यांना आंध्रा असे सुद्धा संबोधले जात होते. म्हणजे त्यांना सातवाहन राजे म्हणून इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. पण सातवाहन राजे यांच्याबरोबर त्यांना आंध्रा राजे असं सुद्धा म्हटले जात होते. सातवाहन राजे किंवा आंध्रा राजे यांनी व्यापलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्रामधील भाग आणि आंध्र प्रदेशमधील काही भाग सातवाहन राजे यांनी व्याप्त केलेला आपल्या लक्षात येतं. मौर्य काळामध्ये हे साम्राज्य मौर्य साम्राज्याचा एक भाग होते. म्हणजे सातवाहन जे राजे होते ते मौर्य काळामध्ये मौर्य साम्राज्याचा एक भाग होते. परंतु मौर्य साम्राज्य त्याचे पतन झाल्यानंतर सातवाहन राजे जे होते त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. यानंतर सिमुक याचा जो कार्यकाल सांगितला जातो इतिहासामध्ये तो सिमुक याचा राज्यकाल किंवा कार्यकाल 235 ते 213 BC पर्यंत सांगितला जातो. त्याच्यानंतर सिमुक नंतरचा जो राजा होता तो कृष्ण नावाचा राजा होता. सिमुक नंतरचा राजा म्हणजे कृष्ण नावाचा राजा होता. यानंतर आपण सातवाहन राजे यांचा अभ्यास करत असताना सत्कर्मी एक हा जो राजा होता हा तिसरा राजा होता. म्हणजे आपण सातवाहन राजांचा इतिहास बघत असताना सत्कर्मी एक जो नावाचा राजा होता, सत्कर्मी एक हा तिसरा राजा होता. आणि सत्कर्मी एक याने 2 अश्वमेध यज्ञ केले असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. सत्कर्मी एक राजा किंवा सत्कर्मी पहिला होता. याने पश्चिम माळवा भाग, विदर्भ, नर्मदा खोरेला अनुपा असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. नर्मदा खोरे अनुपा मध्ये साम्राज्य प्रस्थापित केले. म्हणजे हे लक्षात येतं आहे की सत्कर्मी एक नावाचा जो राजा होता त्यानं पश्चिम माळवा भाग जो होता, विदर्भाचा काही भाग होता, नर्मदा खोऱ्याचा काही भाग होता, त्यालाच इतिहासामध्ये नर्मदा खोऱ्याचा भाग त्याचा उल्लेख अनुपा म्हणून केलेला आहे. यामध्ये साम्राज्य प्रस्थापित केले. सत्कर्मी पहिला यालाच दक्षिणपथ असे सुद्धा म्हणतात. म्हणजे सत्कर्मी पहिला याचा उल्लेख दक्षिणपथ असा सुद्धा केला जातो. सत्कर्मी पहिला याने सांची स्तूप याची व्यवस्था करण्यासाठी की म्हणजेच नवीनीकरण करण्यासाठी काही आर्थिक मदत सुद्धा दिली होती. त्यामुळे त्याचे नाव एका सांची स्तूपावर देखील आढळते. म्हणजे जो सांचीमधला एक स्तूप आहे त्याचं नवीनीकरण करण्याकरता सत्कर्मी पहिला जो राजा होता त्यानं काही प्रमाणामध्ये आर्थिक मदत दिलेली आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळं सत्कर्मी पहिला जो राजा होता त्याचं नाव सांचीमध्ये एक स्तूप आहे त्या स्तूपावर देखील आढळतं. त्याचं कारण की त्यानं जो स्तूप होते त्याचं नवीनीकरण करण्यासाठी आर्थिक मदत केलेली होती. यानंतरचा राजा आहे तो सत्कर्मी दुसरा नावाचा जो राजा होता याने सुमारे 56 वर्ष राज्य केलेलं आपल्या लक्षात येतं. सत्कर्मी दुसरा नावाचा राजा होता त्यानं 56 वर्ष हे राज्य केलं. यानंतर गौतमीपुत्र सत्कर्मी याने शुंग राजे होते यांच्याकडून माळवा राज्य किंवा माळवा प्रांत घेतलेला आपल्या लक्षात येतं. गौतमीपुत्र सत्कर्मी नावाचा जो राजा होता याने शुंग राजांकडून माळवा प्रांत घेतला. गौतमीपुत्र सत्कर्मीचा उल्लेख शक राजे, यवन राजे, पल्लव राजांचा ऱ्हास करणारा राजा असा केला जातो. कारण सगळ्यात मोस्ट पॉवरफुल किंग म्हणजे अतिशय प्रभावी असलेला राजा म्हणून गौतमीपुत्र सत्कर्मीचा उल्लेख इतिहासामध्ये केला जातो. तर गौतमीपुत्र सत्कर्मी
याचा उल्लेख शक राजे, यवन राजे आणि पल्लव राजांचा ऱ्हास करणारा, नाश करणारा राजा असा इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे. यानंतर गौतमीपुत्र याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुलवामी हा सत्तेत आला. गौतमीपुत्र सत्कर्मी त्याचा पुत्र जो त्याचा मुलगा होता, त्याचं नाव होतं वशिष्ठीपुत्र पुलवामी, हा सत्तेत आला आणि त्याने सुमारे 24 वर्ष राज्य केले. तो कालखंड AD 130 म्हणजे AD 130 मध्ये वशिष्ठीपुत्र पुलवामी हा गौतमीपुत्र सत्कर्मीचा मुलगा होता, तो सत्तेमध्ये आला. यानंतर श्रीयज्ञ सत्कर्णी त्याचा इतिहासामध्ये कालखंड आहे AD 165 ते 195. श्रीयज्ञ सत्कर्मी सातवाहनापैकी शेवटचा हा एक मोठा राजा होता. म्हणजे श्रीयज्ञ सत्कर्मी त्याचा कालखंड AD 165 ते 195. तर सातवाहनापैकी, सातवाहन राजांमध्ये जेवढे राजे होऊन गेले त्यापैकी श्रीयज्ञ सत्कर्मी हा एक शेवटचा मोठा राजा म्हणून इतिहासामध्ये त्याची गणना केली जाते. श्रीयज्ञ सत्कर्मीचे शिलालेख मध्य प्रदेशामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सापडलेले आहेत. यानंतर सातवाहन राजा जो होता त्याचं नाव हल. सातवाहन राजांपैकी एक राजा हल याने गाथा सप्तसती नावाचे काव्य प्राकृत भाषेत लिहिले. सातवाहन राजांपैकी एक राजा जो हल नावाचा राजा होता, याने एक काव्य प्राकृत भाषेत लिहिले आणि त्या काव्याचं नाव होतं गाथा सप्तसती. तर आपण माहिती घेत होतो मौर्य काळानंतरची साम्राज्य, त्याच्यामध्ये झालेले राजे आणि त्या राजांनी केलेलं काम आणि साधारणपणे त्यांनी जे काही लेख लिहिले असतील, त्यांनी काही काव्य लिहिलं असतील, त्याच्याबद्दलची आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये साधारणपणे मौर्य काळानंतरची साम्राज्य आणि सातवाहन राजे हाच पार्ट आपण कंटिन्यू करू किंवा त्याच्या पुढचा पार्ट आपण थोडासा कंटिन्यू करूया. तर पाहत राहा माय चॅनेल अल्केमियन. थँक्यू ऑल ऑफ यू.